ये बारक्या ये टोम्या. तसा ऍक्च्युली तुझा बर्थडे नाहीये ते तुला कळालं पाहिजे. हाफ बर्थडे. चला केक कापायला. चला केक कापायला. तयार म्हणजे होय आयडी साडी बिडी कुठं आहे कोण आहे काय सेलिब्रेशन म्हणजे काय केक कापायचा आणि आपण खायचा. हा वा रे वा. काय विषय एवढं मोठं सेलिब्रेशन ते पण आपण खाण्यासाठी. ओ बॉय 6 महिने झाल्याबद्दल म्हणून अर्धच ताट जीवे लावलेच. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. चला केक कापा. चला भूक लागली. कपकेक उचला आणि कुठं वाढदिवस आहे सगळ्यांनी कुठलं काही आवरा रे. हे 3 महिन्याला वाढदिवस 6 महिन्याला वाढदिवस बरं आहे आपले. तुझी ऍक्टिंग करा. तुझी ऍक्टिंग असं करा. कसं करते बघा. आपलं खावा आता आपापला कपकेक घ्या आणि खोलीत जाऊन खाऊन टाकायचं. चला ही दोघं पण पोराच्या वाढदिवसाखाली ही स्वतःच पोट भरायला लागली. ही दोघं मी 10 वर्षापासून ओरडतोय. मुन्ना माडकांचे चिरंजीव कृष्णराज हिरो येतो. पहिलं म्हणजे तुम्ही भरपूर दिवसांनी आज हॉर्सेस बघणार आहे आणि कोल्हापूरमध्ये कनेरी मठावरती एक खूप मोठा इव्हेंट फेब्रुवारी मंथमध्ये होणार आहे. मी रिसेंटलीच काड सिद्धेश्वर महाराजांना भेटलो. त्या इव्हेंटच्या मदतीसाठी आपण आपली पूर्ण टीम जाणार आहे. तर तिथे जाऊन त्याबद्दल पुढे बोलूया. पण आता इंटरेस्टिंग पार्ट आहे की आपण तिथे जात असताना हॉर्सेसवरती जाणार आहे. सुलतान आणि सिल्वरला घेऊन जाणार आहे. सिल्वी बॉय ओय गुड बॉय. चमकायला एकदम सुलतान. काय ते कॅमेरा सिंग हाय. आपण जेव्हा केव्हा हॉर्सेसला भेटायला येतोय मी नेहमी त्यांच्यासाठी फ्रुट्स खायला घेऊन येतोय. ॲपल त्यांचं फेवरेट आहे. आज ॲपल विसरलो म्हणून पेर आणि चिक्कू घेऊन आलोय मी. घेऊन आल मी एक स्पेशली हॉर्सवरती पण लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. एव्हरीथिंग अबाउट देम. इथं आता जात असताना कनेरी गावातून आपल्याला मठावरती जावं लागते. मी आज सिल्वर राईड करणार आहे. द नॉटिएस्ट हॉर्स वी हॅव. काय घोडा जवळ ठेवा. कार्यक्रम ऍक्च्युली कनेरी मठवरती नाही. कनेरी मठपासून तुम्ही सरळ आला की जिथं गोशाळा लागते तिथून पण वरती गेल्यानंतर आपलं पंचमहाभूतचा कार्यक्रम आहे. आम्हाला बरोबर किती 1.5 hour लागला. 6:20 निघालो. बरोबर 1.5 hour लागतो इथं हॉर्सेसवरनं पोचायला चालत. रणवीर सिंग आता स्वामीजींचं प्रवचन पण आहे वाटते. बघत आहेत कोण आलाय. कोण आले घोड्यावरनं बघायला गेले. एक मारवाडी आहे राजस्थानवरून आणलाय. बाकीचे काही तिथले जे पंचमहाभूत लोकोत्सव होणार आहे. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहण्यासाठी ऐकण्यासाठी अनुभव करण्यासाठी इथे आहेत. आणि यामध्ये आपलं योगदान देण्यासाठी बरीच मंडळी येत आहेत आणि आलेले आहेत. काही तरुण आहेत जसं क्रिश आहे आणि त्याची मित्रमंडळ आहे.
ही जी अशी अनेको युवक मंडळी आलेले आहेत आणि अजूनही गरज आहे. येतील सेवा देतील किंवा स्वयंसेवक म्हणून येतील, श्रमदान करतील. त्याबरोबरच आपण या ज्या गोष्टी सर्वांना पाहण्यासाठीच निर्माण केलेले, ते पाहण्यासाठी आणि जीवनातलं एक नवीन ज्ञान किंवा नवीन अनुभव घेण्यासाठी मी मातृशक्तीलाही प्रार्थना करतो आणि युवकांनाही आव्हान करतो की आपण जरूर या कार्यक्रमाला यावं आणि हे पाहावं. आणि जरूर या आपल्या ही एक संयोग आहे की किंवा ही एक अवकाश आहे की आपल्या या काळात होत आहे आणि त्याचा जरूर सर्वांनी फायदा घ्यावा. असेल नाही हा आदित्य जरा टूर दे बघूया. कोण कोण काय काय जरा नावं सांगी. ही श्वेता, श्वेता, ही पंचकल्याण म्हणून मारवा. हां हां हां. कावेरी मणिकर्णिका का तो सक्का भाऊ. होय काय. आणि ही गुरुकुल. तुम्ही इथंच राहता ना आणि क्लास पण इथं आतच राहायचं पण इथं क्लास पण आतच. मेन इव्हेंट ॲक्च्युली गुरुकुलमध्ये काय नाही आहे. इथं फक्त मी हॉर्सेस दाखवतो मानलं. खाली गेल्यानंतर मेन कार्यक्रम चालू होतोय. आपले सेंट्रल मिनिस्टर ऑनरेबल अमित शाह इथं येणार आहेत आणि 19ला त्यांच्या हस्ते मला वाटते ह्याचं इनॉग्रेशन होणार आहे. आणि 7 डेजचा हा कार्यक्रम आहे पंचमहाभूतचा. पंचमहाभूत म्हणजे 5 एलिमेंट्स, वॉटर, फायर, एअर, अर्थ आणि स्पेस. त्यांच्याबद्दल सगळी माहिती. फॉर एक्झाम्पल वॉटर, तर वॉटर क्रिएट कसं होतंय, त्याचे युजेस काय काय आहेत, कशा गोष्टींसाठी त्याला वापरू शकतो, हे सगळं त्यामध्ये येतंय. वेगवेगळं ॲनिमल्सचं आहे, कृषी प्रदर्शन आहे. ॲनिमल्समध्ये डॉग्स, हॉर्सेस, कॅट्स, डॉंकीज अशा सगळ्या ॲनिमल्सचं तिथं शो सुद्धा होणार आहे. हे कार्यक्रमाची जागा आहे. तुम्ही लेफ्ट साईडला बघितलं तर इथं डोम जाईल मोठमोठे. हा डोम सगळ्या स्टॉल्सचा डोम आहे. महाराजांनी बरेच महिला आणि बचत गट ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत किंवा इतर आजूबाजूच्या पण, त्यांच्यासाठी तो डोम आहे. ऑब्व्हियसली एवढ्या स्केलचा कार्यक्रम होता आणि इथं 7 दिवसात ऑलमोस्ट 25 लाख लोक एक्सपेक्टेड आहेत. लास्ट टाइम हा कार्यक्रम 2015 झाला असा. आम्ही इथं मी माझी पूर्ण टीम आम्ही इथं व्हॉलेंटियर्स म्हणून थोडं पार्टिसिपेट पण केलेलं आहे. ह्या कार्यक्रमाचं जे सोशल मीडिया आहे ते आपली टीम बघत आहे. त्याचबरोबर थोडे डिपार्टमेंट्स आहेत जे स्वामीजींना विचारून आपण डिपार्टमेंट्स हँडल करत आहे. त्यानंतर राईट साईडला त्याचा जो डोम आहे तो डोम मेन स्टेज आहे. हा रस्ता दिसायला का? हा रस्ता कुठे जातो माहिती आहे काय? 3 हेलिपॅड्स होणार आहेत. 3 हेलिपॅडचा हा रस्ता आहे. काल एक जण सांगते की रोजचं जेवण इथं होणार आहे, रोजचं लोकांना राहण्यासाठी इथं जागा होणार आहे. चपात्या रोजच्या 5 लाख लागणार आहेत. तुम्ही विचार करा किती मोठं स्केलचं एवढा मोठा एक कार्यक्रम व्हायला चालला आहे. हे पण तुम्ही जे डेकोरेशन बघायला आहे, आजूबाजूच्या गावांतल्या फॅमिलीजनी, त्यांच्या महिलांनी त्यांच्या साडीज दिल्या आहेत आणि त्या साडीजनी हे सगळं डेकोरेशन चाललं आणि फुल त्या साड्यांनी सजवलं जाणार आहे. त्याच्यानंतर हे 16 संस्कारची गॅलरी आहे ज्यामध्ये 16 स्टेजेस ऑफ लाईफ असं त्यांनी डिस्प्ले केलं आहे. बर्थ झाल्यापासून मोठं झाल्यावर कसं वागायला पाहिजे, काय काय शिकायला पाहिजे, अभ्यास कसं करायचा, शेती कशी करायची. पंचमहाभूत पैकी एकच तुम्हाला डोम दाखवतो कारण बाकीचे ते तुम्ही स्वतः येऊन बघा. इथं आता इथं बघा, आता हा वॉटरचा डोम आहे. हे ॲक्च्युली फाउंटन आहे, ह्यातनं पाणी वगैरे बाहेर येणार आहे. इथं जे माणसं तयार केलं आहेत, घरं तयार केले, हे सगळं इथं कन्हेरी मठवरती तयार झालेल्या गोष्टी आहेत. इथं जे प्लांट्स आहेत छोटे छोटे हे वॉटर बॉडीतलं कसं लोक त्यांच्या गावात वापरतात. त्यानंतर ह्यातनं इव्हॅपरेशन होऊन क्लाउड्स कसे तयार होतात, क्लाउड्समधनं पाऊस पडणार डोंगरावरती. वेगवेगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजचे कसे वापर करतात. मग आता ड्रिप इरिगेशनचा आहे. वॉटर पोल्युशन फॅक्टरीजमुळे किती वाईट होते आणि त्याच्यामुळं जे पाणी ॲनिमल्स पितात त्यांना काय होते असं सगळं. आणि मला तुम्हाला सगळ्यांना पण रिक्वेस्ट करायची आहे, मी आणि माझे बरेच फ्रेंड्स इथं व्हॉलंटियर्स म्हणून काम करत आहेत. तर मला फक्त कोल्हापूर नाही, कोल्हापूरच्या बाहेर तुम्ही कुठूनही असाल, 20th ऑफिशियली सगळं इथं लोक यायला चालू होणार, सगळं बघायला चालू होणार. खूप मोठ्या स्केलचा इव्हेंट आहे. खूप काय काय शिकायला इथं मिळते. तर तुम्हाला जर माझ्या टीमवर येऊन इथं काम करायचं असेल, मी स्वतःसुद्धा इथं असणार आहे. बेस्ट पार्ट आहे इथं रोज सगळ्या घोड्यावर यायला मिळते. तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक मिळणार. त्या लिंकवरती प्रेस करा, तो फॉर्म तुम्ही फिल आउट करा आणि माय टीम विल रीच आउट टू यू आणि ते सगळे डिटेल्स देतील की तुम्ही इथं कसं येऊ शकताय, तुमची राहण्या खाण्याची सोय इथं काय काय होणार, हे सगळं तुम्हाला डिटेल्स मिळतील. अशा इव्हेंटमध्ये आपण सगळ्यांनी इन्व्हॉल्व पण व्हायला पाहिजे. मला वाटतं आपण यंग जनरेशनला खूप काय काय शिकायला मिळणार मॅनेजमेंटबद्दल. आणि ऑब्व्हियसली वन यू कम हिअर वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत.
आपल्या इंटरेस्टचे जे जे डिपार्टमेंट्स आहेत ते आपण मॅनेज करत घेऊया. आणि ओव्हरऑल इट्स गोइंग टू बी अ लॉट ऑफ फन, कारण आता शेवटचा लास्ट वीक राहिला आहे, त्यामुळे आम्ही रेग्युलरली इथे येत आहे. सो तुम्हाला याचं असेल तर प्लीज नुसतं माझ्या कॉमेंट्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक असणार, त्या लिंकवरती प्रेस करा. माय टीम विल गेट बॅक टू यू रिगार्डिंग एव्हरीथिंग.